नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 1 नोव्हेंबर 2025. शेतकरी मित्रांनो, राज्यात पुढील 4 ते 5 दिवस काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. राज्यात पुढील 5 दिवस वातावरण कसे राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व तुमच्या भागात पाऊस झाला आहे का ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तर शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच 1 तारखेचा अंदाज पाहिला असता शनिवारी. तर शेतकरी मित्रांनो, शनिवारी दुपारनंतर व रात्री दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये आपल्याला या ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यामध्ये शेतकरी मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर असेल, तसेच शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीमध्ये देखील संपूर्णच कोकणपट्टीमध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी मुंबई, या ठिकाणी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोकणपट्टीच्या संपूर्णच भागांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात देखील अहिल्यानगर असेल, पुणे असेल या ठिकाणी, तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये पाहिले असता या ठिकाणी नाशिक असेल, या ठिकाणी मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागांमध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, मराठवाड्याचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नागपूर असेल, गोंदिया असेल, वर्धा असेल या भागांमध्ये ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु अमरावती असेल, अकोला असेल, चंद्रपूर असेल, नांदेड असेल या भागांमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मित्रांनो 1 नोव्हेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकणपट्टीचा भाग असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, या ठिकाणी मराठवाड्याचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, पूर्व विदर्भाच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी 2 तारखेचा जर विचार केला तर 2 तारखेचा अंदाज आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता. 2 नोव्हेंबर रोजी शेतकरी मित्रांनो या ठिकाणी दुपारनंतर व रात्री दरम्यान या ठिकाणी कोकणपट्टीचा संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा असेल, या ठिकाणी कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, तर शेतकरी मित्रांनो तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर असेल, पुणे असेल, या ठिकाणी शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव असेल, तसेच शेतकरी मित्रांनो मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर या ठिकाणी, तसेच शेतकरी मित्रांनो विदर्भाचा जर विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या नांदेड या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता आपल्याला 2 तारखेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो 3 तारखेचा जर अंदाज पाहिला असता कोकणपट्टीचा संपूर्ण भाग असेल, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, तसेच शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली असेल, सातारा असेल, तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील पुणे असेल व पुण्याच्या आसपासचा भाग असेल, या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अकोला असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, या ठिकाणी गोंदिया असेल, या ठिकाणी संपूर्ण भागांमध्ये यवतमाळ, चंद्रपूर आपल्याला ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो 4 व 5 नोव्हेंबरचा अंदाज जर पाहायचा झाला तर 4 आणि 5 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल. मात्र संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला या ठिकाणी ढगाळ हवामान या ठिकाणी 4 आणि 5 तारखेला पाहायला मिळत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो 1 नोव्हेंबर, 2 नोव्हेंबर, तसेच 3 नोव्हेंबर व 4 नोव्हेंबर 5 तारखेपर्यंत राज्यामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. आपण आपल्या चॅनलवरती पावसाची नवनवीन व ताजी अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.